वॉरन बफे म्हणतात, तुम्हाला जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर इंडेक्स फंड्स हे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. बफेंनी त्यांचं मत अमेरिकन मार्केटचा विचार करून दिलेलं आहे, पण त्याचं लॉजिक भारतीय मार्केटसाठी लागू होतं का आणि लागू होतं की नाही हे आपण पाहणारच आहोत. पण अनेकांना नक्की हे इंडेक्स फंड म्हणजे काय हेच माहिती नसतं. आपल्याकडे नोकरी करणाऱ्यांना पैसे इन्व्हेस्ट करायचे असतात पण नीट माहिती नसते. त्यामुळं तुम्हाला नक्की इंडेक्स फंड म्हणजे काय असतं, इंडेक्स फंड आणि म्युच्युअल फंड याच्यामध्ये नक्की फरक काय आहे, इंडेक्स फंडाचे फायदे काय असतील, तसेच त्यामध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर ती कशी करायची याची माहिती असणं प्रचंड गरजेचं आहे. आणि म्हणूनच पैसा पाणी अशा विषयांवर सातत्यानं व्हिडिओ बनवत असतं. पण एक गोष्ट तुमच्याकडनं मिस होते, ती म्हणजे सबस्क्राईब बटन. आज हे बटन लगेच क्लिक करा, म्हणजे असे व्हिडिओ तुम्हाला रेग्युलरली पाहता येतील. परत एकदा इंडेक्स फंड या विषयाकडे येऊयात आणि विस्ताराने सगळ्या टर्म्स ज्या आहेत त्या समजून घेऊयात. पहिली गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंड म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असेल. नसेल तर अगदी थोडक्यात आता मी तुम्हाला सांगतो. म्युच्युअल फंड हे एका ॲसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजे AMC द्वारे चालवले जातात. या कंपन्यांमधले प्रोफेशनल एक्सपर्ट्स चांगले स्टॉक निवडतात आणि त्याचा एक पोर्टफोलिओ बनवतात. आता हे एक्सपर्ट्स जे असतात त्यांना फंड मॅनेजर असं म्हटलं जातं. आपण जेव्हा आपले पैसे म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा ते या पोर्टफोलिओमध्ये गुंतवले जातात. त्या बदल्यामध्ये आपल्याला त्या पोर्टफोलिओचे अर्थातच त्या म्युच्युअल फंडाचे युनिट्स दिले जातात. म्युच्युअल फंडचे अनेक प्रकार आहेत, त्यावर सुद्धा पैसा पाणीचा एक डिटेल्ड असा व्हिडिओ आहे. तुम्हाला आय बटन आणि डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक नक्की मिळेल. सध्या आपण इंडेक्स फंड बद्दल समजून घेणार आहोत. इंडेक्स फंड म्हणजे काय? इंडेक्स फंड यामध्ये पहिला शब्द आहे तो म्हणजे इंडेक्स. त्यामुळे इंडेक्स काय असतं हे तुम्हाला आधी माहिती पाहिजे. तुम्ही सेन्सेक्स, निफ्टी 50, बँक निफ्टी, निफ्टी IT या सगळ्यांबद्दल ऐकलं असेल. या सर्व मार्केट मधल्या इंडेक्स आहेत. निफ्टी 50 इंडेक्स मध्ये NSE वर लिस्टेड असलेल्या टॉप 50 कंपन्यांचा समावेश असतो. या इंडेक्स मध्ये मार्केट मधील टॉपच्या 50 कंपन्यांची मुवमेंट ट्रॅक केली जाते. या कंपन्यांनी जर चांगला परफॉर्मन्स दिला तर इंडेक्स वर जाते, जर खराब परफॉर्मन्स दिला तर इंडेक्स खाली पडते. अशाच प्रकारे सेन्सेक्स मध्ये BSE मधील टॉप 30 कंपन्यांना ट्रॅक केलं जातं. या दोन इंडेक्स वरनं संपूर्ण मार्केटची दिशा आपल्याला समजत असते. पण एखाद्या सेक्टरची दिशा पाहायची असेल तर त्यासाठी सेक्टोरियल इंडायसेस असतात. उदाहरणार्थ बँक निफ्टी या इंडेक्स मध्ये बँकिंग सेक्टर मधले टॉपचे स्टॉक ट्रॅक केले जातात. निफ्टी IT इंडेक्स IT सेक्टरला ट्रॅक करतो, तर निफ्टी फार्मा इंडेक्स फार्मा सेक्टरला ट्रॅक करतो. थोडक्यात काय तर इंडेक्स ही मार्केट किंवा एखादे सेक्टर कोणत्या दिशेला जात आहे हे ट्रॅक करणारे एक आपल्याला टर्म असते. मार्केटमध्ये अशा भरपूर प्रकारच्या इंडेक्सेस असतात. जे फंड्स अशा प्रकारच्या इंडेक्स मध्ये गुंतवणूक करतात त्यांना इंडेक्स फंड म्हणतात. आता इंडेक्स फंड हा एक प्रकारचा म्युच्युअल फंडच असतो. म्युच्युअल फंडामध्ये फंड मॅनेजर ज्या पद्धतीने स्टॉक निवडून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तसंच इंडेक्स फंड मध्ये सुद्धा होतं. मात्र इंडेक्स फंडला सेबीचं मॅन्डेट असतं, त्यामुळं त्यांना इंडेक्स मध्ये जे स्टॉक असतात त्यामध्येच इन्व्हेस्टमेंट करता येते. समजा जर निफ्टी 50चा इंडेक्स फंड असेल तर त्याला निफ्टी 50 मध्ये जे स्टॉक आहेत त्यातच इन्व्हेस्ट करता येतं. ते स्टॉक सोडून दुसऱ्या कोणत्याही स्टॉक मध्ये तो फंड गुंतवणूक करू शकत नाही. या फंडामध्ये निफ्टी 50 मध्ये जे स्टॉक आहेत तेच स्टॉक असतील. त्यांचे फंडातील वेटेज जे असतं ते सुद्धा निफ्टी 50 सारखंच असतं. समजा A या स्टॉकचे निफ्टी 50 मधले वेटेज 10% आहे, तर इंडेक्स फंडामध्ये सुद्धा ते वेटेज 10% एवढंच असेल. निफ्टी 50 मधील एखाद्या कंपनीचा परफॉर्मन्स चांगला नसेल तर ती कंपनी इंडेक्स मधनं वगळली जाते, तेव्हा ही कंपनी इंडेक्स फंडामधनं सुद्धा वगळली जाते. त्यामुळे इथं फंड मॅनेजरच्या हातात तसं बघायला गेलं तर काही नसतं. फंडाच्या पोर्टफोलिओ मध्ये कोणते स्टॉक्स असतील हे त्या इंडेक्स नुसार ठरत असतं. त्यामुळं फंडाचे रिटर्न्स जे असतात ते सुद्धा इंडेक्सच्या रिटर्न्स एवढेच असतात, पण ते अगदी तंतोतंत नसतात. त्यामध्ये थोडासा फरक असतो. तो फरक का असतो हे आपण पुढे पाहणार आहोत. सध्या तुम्हाला इंडेक्स फंडांची बेसिक आयडिया जी आहे ती आता क्लिअर झाली असेल. आता आपण इंडेक्स फंड आणि म्युच्युअल फंड या दोन्हीमध्ये नक्की फरक काय आहे ते बघूयात. म्युच्युअल फंडामध्ये काय होतं की फंड मॅनेजर रिसर्च करतात आणि स्टॉक निवडतात. हे तुम्हाला मी अगोदर सांगितलंय. फंड मॅनेजर स्टॉकच्या परफॉर्मन्स नुसार फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये वेळोवेळी बदल करत असतो, त्यामुळे त्याला ऍक्टिव्ह फंड असं सुद्धा म्हणतात. इंडेक्स फंडामध्ये मात्र तसं नसतं. हा फंड इंडेक्स नुसार चालत असतो, हे आपण पाहिले. फंड मॅनेजर त्याचं डोकं न चालवता फक्त इंडेक्सला फॉलो करत असतो, त्यामुळे इंडेक्स फंडला पॅसिव्ह फंड असं सुद्धा म्हटलं जातं. दुसरा महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे एक्सपेन्स रेशोचा. एक्सपेन्स रेशो म्हणजे काय तर फंड मेंटेन करण्यासाठी आपण AMC ला जे वार्षिक चार्जेस देतो त्याला एक्सपेन्स रेशो म्हटलं जातं. थोडक्यात काय तर म्युच्युअल फंडांची ती फी असते. म्युच्युअल फंडामध्ये एक्सपर्ट्सची टीम रिसर्च करत असते, स्टॉक सिलेक्ट करत असते. ही टीम त्यांना मेंटेन करायला लागते. शिवाय मार्केटिंग एक्सपेन्सेस, ऍडमिन एक्सपेन्सेस असे अनेक खर्च असतात. त्यामुळं हे फंड इन्व्हेस्टर्सच्या इन्व्हेस्टमेंट मधून 1 ते 1.5% अमाऊंट फी म्हणून वजा करून घेतात, आपल्याकडे घेतात. कधी कधी ती फी 2% पर्यंत सुद्धा जाते. परंतु इंडेक्स फंडामध्ये
फंडामध्ये रिसर्च टीमला कष्ट घेण्याची गरजच नसते. इथे तुम्हाला काय करायचं ते इंडेक्सला फॉलो करायचं आहे. रिसर्च टीम मेंटेन करण्याची फारशी गरज पडत नाही. त्यामुळे इंडेक्स फंडांचा एक्सपेन्स रेशो हा तुलनेने खूप कमी असतो. हा रेशो जवळपास 0.1 to 0.3 एवढाच असतो. इंडेक्स फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट का करायची हे आता पाहूयात. याचं पहिलं कारण काय आहे ते तर आपण पाहिलेलं आहे, ते म्हणजे कमी असलेला एक्सपेन्स रेशो. आता एक्सपेन्स रेशोमध्ये इन्व्हेस्टरचा 1-1.5% नक्की वाचतो. दुसरं एक कारण म्हणजे लॉंग रन मध्ये इंडेक्स फंड हे बऱ्याचशा म्युच्युअल फंडांपेक्षा चांगले रिटर्न देतात असं ऑब्झर्वेशन आहे. म्युच्युअल फंडामध्ये रिसर्च करून स्टॉक सिलेक्ट केले जातात, परंतु तरीही त्यांचे रिटर्न्स इंडेक्स फंडापेक्षा कमी कसे, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. सेन्सेक्सनं मागील 30 वर्षांमध्ये 14%, तर निफ्टी 50 ने मागील 25 वर्षांमध्ये 15% CAGR रिटर्न्स दिलेले आहेत. लॉंग रन मध्ये सगळे म्युच्युअल फंड इतके रिटर्न्स देतीलच याची शाश्वती देता येत नाही, हे नक्की सांगता येत नाही. मात्र निफ्टी आणि सेन्सेक्सचे जे इंडेक्स फंड आहेत त्या इंडेक्स इतकाच रिटर्न्स देतात. लॉंग टर्म साठी इंडेक्स फंड हे तुलनेनं सुरक्षित मानले जातात, त्यामुळे अनेक इन्व्हेस्टर्स त्याला प्रेफरन्स देताना दिसतात. परंतु इंडेक्स फंड मध्ये गुंतवणूक न करण्यासाठी सुद्धा काही कारण आहेत. त्यापैकी एक कारण मी तुम्हाला आता सांगतो. भारतासारख्या एमर्जिंग मार्केटमध्ये खूप संधी आहे. मार्केटमध्ये असे अनेक स्टॉक आहेत की जे अंडर व्हॅल्यूड आहेत. म्युच्युअल फंड असे स्टॉक शोधून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात. इंडेक्स फंडामध्ये मात्र तशी संधी तुम्हाला नसते. सुरुवातीला मी तुम्हाला वॉरन बफेटचं जे स्टेटमेंट सांगितलं ते अमेरिकन मार्केटच्या संदर्भात आहे, हे सुद्धा तेव्हा क्लिअर केलं होतं. US मधलं जे मार्केट आहे ते आता सॅच्युरेटेड झालेलं आहे. अशा मार्केटमध्ये अंडर व्हॅल्यूड स्टॉक शोधणं तुलनेनं अवघड असतं. त्यामुळे तेथील लोकांसाठी म्युच्युअल फंडापेक्षा इंडेक्स फंडांचा पर्याय चांगला ठरतो. इथे तुम्ही म्युच्युअल फंड किंवा इंडेक्स फंडामध्येच इन्व्हेस्ट करा असा सल्ला मी देणार नाही. हे सर्व तुम्ही किती काळासाठी गुंतवणूक करणार आहात, किती रिस्क घेणार आहात त्यावर ठरलेलं असतं. इंडेक्स फंडामध्ये गुंतवणूक केली पाहिजे किंवा नाही यावर तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंट्समध्ये MF असं लिहा. त्यावर सुद्धा आम्ही एक व्हिडिओ नक्की बनवू. इंडेक्स फंडाच्या बाबतीत काही महत्त्वाच्या टर्म्स असतात त्या आता आपण पाहणार आहोत. इंडेक्स फंडाचे रिटर्न्स हे तंतोतंत इंडेक्स एवढेच नसतात, हे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. इंडेक्सचे रिटर्न्स आणि त्या इंडेक्स फंडचे रिटर्न्स यामध्ये जो फरक असतो त्याला ट्रॅकिंग डिफरन्स असं म्हटलं जातं. समजा निफ्टी 50 या इंडेक्सने मागील एका वर्षामध्ये 15% रिटर्न दिलेले आहेत, मात्र निफ्टी 50चा जो इंडेक्स फंड आहे त्याचे रिटर्न्स 14.5% आहेत. या दोन्हीच्या रिटर्न्स मध्ये 0.5% एवढा फरक आहे. हा फरक जो आहे त्याला फंडाचा ट्रॅकिंग डिफरन्स असं म्हटलं जातं. ट्रॅकिंग डिफरन्सशी रिलेटेड आणखी एक टर्म आहे ती म्हणजे ट्रॅकिंग एरर. या दोन्ही टर्म वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. इंडेक्स आणि इंडेक्स फंड्सच्या रिटर्न मधला जो फरक असतो तो कमी जास्त होऊ शकतो. समजा या वर्षी तो 0.5% एवढा आहे, पुढील वर्षी तो 0.4% होऊ शकतो. म्हणजे ट्रॅकिंग डिफरन्स मध्ये व्होलॅटिलिटी असू शकते, यालाच ट्रॅकिंग एरर असं म्हटलं जातं. इंडेक्स फंडाने इंडेक्सला फॉलो करणं गरजेचं असतं, त्यामुळे गुंतवणूक करताना नेहमी ट्रॅकिंग एरर कमी असणारे इंडेक्स फंड्स तुम्ही निवडले पाहिजे. ट्रॅकिंग एरर हा 0 कधीच का नसतो तर याची काही कारण आहे. पहिलं कारण म्हणजे चार्जेस. इंडेक्स फंडांमध्ये चार्जेस असतात, ते कमी जरी असले तरी थोड्याफार प्रमाणामध्ये ते असतातच. ते चार्जेस वेळोवेळी बदलू शकतात. म्हणजे या वर्षी 0.3% चार्जेस असतील, पुढील वर्षी ते 0.4% होऊ शकतात. त्यामुळे रिटर्न्स मध्ये ट्रॅकिंग एरर येतो. दुसरं कारण आहे व्हेरिएबल कॅश पोझिशन. इंडेक्स फंडांमधील थोडासा हिस्सा जो असतो तो कॅश मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केला जातो, त्याचे प्रमाण वेळोवेळी बदलू शकतं, हे आणखी एक कारण झालं. शिवाय इंडेक्स फंड जेव्हा स्टॉक खरेदी करत आहेत ते व्होलॅटिलिटीमुळे प्राइस मध्ये डिफरन्स येतो. या सर्व कारणांमुळे ट्रॅकिंग एरर हा 0 कधीच नसतो. आता इंडेक्स फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इंडेक्स फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट अकाउंटची गरज आहे का, तर याचं उत्तर आहे नाही. म्युच्युअल फंडामध्ये किंवा इंडेक्स फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला डीमॅट अकाउंट असणं गरजेचं नाही. तुम्हाला फक्त AMC कडे तुमचं KYC सबमिट करायचं असतं. इंडेक्स फंडामध्ये तुम्ही फिजिकल किंवा डिजिटल फॉर्म मध्ये गुंतवणूक करू शकता. फिजिकल फॉर्म मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंड कंपनी किंवा त्यांच्या एखाद्या एजंटकडे जाऊन ऍप्लिकेशन फॉर्म भरून द्यायला लागतो, डॉक्युमेंट्स त्यांना सबमिट करायला लागतात. तुमच्या गुंतवणुकीच्या अपडेट्स तुम्हाला ईमेलवर मिळत राहतात. दुसरा पर्याय आहे तो म्हणजे डिजिटल फॉर्म. म्युच्युअल फंडांमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर बँकांचे आणि ब्रोकर्सचे अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म जे आहेत ते उपलब्ध आहेत. झिरोदाचं कॉइन आहे किंवा ग्रो हे ऍप आहे, पेटीएम मनी आहे, हे त्यापैकी काही आघाडीचे प्लॅटफॉर्म्स आहेत. यापैकी कोणताही प्लॅटफॉर्म तुम्ही वापरू शकता. या ऍप्सवर ऑनलाईन KYC करता येते. या ऍप्सवर तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करता येतो. तुम्ही या ऍपवर जाऊन
जाऊन इंडेक्स फंड असं सर्च केलं की अनेक फंड्स तुमच्या समोर येतील. फंड सिलेक्ट करताना त्या फंडाचे पास्ट रिटर्न्स किती आहेत, एक्सपेन्स रेशो किती आहे, ट्रॅकिंग एरर किती आहे, त्यासारख्या पॅरामीटर जे आहेत त्याचा अभ्यास नक्की करा. यासाठी तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची जर तुम्हाला मदत घ्यावीशी वाटली तर ते सुद्धा नक्की करा. आता इंडेक्स फंड म्हणजे काय असतं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की समजलं असेल, तशी आशा मी करतोय. बाकी असाच माहितीपूर्ण व्हिडिओ लवकर तुम्हाला हवा असेल त्या व्हिडिओला 500 लाईक्स लगेच द्या. पर्सनल फायनान्स बद्दल अनेक महत्त्वाचे व्हिडिओ पैसा पाणीवर आम्ही सातत्यानं बनवत असतो. त्याची प्लेलिस्ट लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. अशी महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करत राहा, म्हणजे ते सुद्धा आर्थिक स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करायला सुरुवात करतील. सध्यासाठी आपण इथे थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.